नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण माहिती अधिकार अधिनियम 2005 या टॉपिकवरती संपूर्ण माहिती आणि त्याचबरोबर प्रश्न उत्तर पाहणार आहोत। तर हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरलेला आहे, कारण परीक्षेमध्ये 3 ते 4 प्रश्न या टॉपिकवरती हमखास आहेतच। तर संपूर्ण माहिती आणि सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत मित्रांनो। तुम्हाला हा व्हिडिओ सोडून दुसरा कुठला व्हिडिओ पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा, बिलकुल स्किप करू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला पॉइंट आहे आपला यातला, माहिती अधिकार कायदा कधी संमत झाला? तर 2005 ला संमत झालेला आहे माहिती अधिकार कायदा। तर हा सुद्धा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे परीक्षेमध्ये। तर माहिती अधिकार कायदा कधी संमत झाला? तर 2005 ला। नेक्स्ट पॉइंट आहे, माहिती अधिकार अधिनियमावर राष्ट्रपतींची सही कधी झाली? तर 15 जून 2005 ला झालेली आहे माहिती अधिकार अधिनियमावर। 15 जून 2005 रोजी राष्ट्रपतींची सही झाली। तर मित्रांनो, या टॉपिकचा प्रत्येक पॉइंट हा महत्त्वाचा आहे। कुठल्या पॉइंटवरती प्रश्न तयार करून येतील परीक्षेमध्ये सांगता येत नाही, त्यासाठीच व्यवस्थितपणे समजावून घ्या, नोट डाऊन करून घ्या। माहिती अधिकार कायदा 12 ऑक्टोबर 2005 रोजी लागू झाला। हा प्रश्न आत्ताच परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे मित्रांनो, स्टार मार्क करून घ्या। माहिती अधिकार कायदा 12 ऑक्टोबर 2005 रोजी लागू झाला। नेक्स्ट आहे पॉइंट, माहिती अधिकार कायदा 2005 मध्ये किती प्रकरणे आहेत? तर 6 प्रकरणे आहेत, 31 कलमे आहेत आणि 2 अनुसूची आहेत। तर मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलंय की माहिती अधिकार अधिनियमामध्ये 6 प्रकरणे आहेत, 31 कलमे आहेत आणि 2 अनुसूची आहेत। तर त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहूयात। तर पहा, पहिल्यांदा आपण प्रकरण 1 पाहूया। तर प्रकरण 1 मध्ये काय सांगितलेलं आहे? तर प्रास्ताविक सांगितलेलं आहे आणि ते कलम 1 ते 2 मध्ये आहे। तर असाही प्रश्न येऊ शकतो की कलम 1 ते 2 हे कोणत्या प्रकरणामध्ये येतं? तर प्रकरण 1 मध्ये आहे। नेक्स्ट पॉइंट आहे प्रकरण 2। तर यामध्ये माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने सांगितलेली आहेत, याबद्दल संपूर्ण माहिती आहे। आणि हे कुठे आहे? तर कलम 3 ते 11 मध्ये याची संपूर्ण माहिती दिलेली आहे। आता प्रकरण 3 बद्दल पाहूया। तर प्रकरण 3 मध्ये केंद्रीय माहिती आयोग सांगितलेला आहे। तर याची संपूर्ण माहिती कलम 12 ते 14 मध्ये आहे मित्रांनो, प्रकरण 3 ची। तर पहा मित्रांनो, तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात यावर, की केंद्रीय माहिती आयोग कोणत्या प्रकरणामध्ये येतं? तर प्रकरण 3 मध्ये येतं। किंवा असाही प्रश्न येऊ शकतो की प्रकरण 3 हे कोणत्या कलमामध्ये आहे? तर कलम 12 ते 14 मध्ये आहे, लक्षात ठेवा। प्रकरण 4 कशाशी संबंधित आहे? तर राज्य माहिती आयोग याच्याशी संबंधित आहे। तर याची संपूर्ण माहिती कोणत्या कलमात आहे मित्रांनो? तर 15 ते 17 मध्ये आहे। नेक्स्ट पॉइंट आहे आपला प्रकरण 5। तर यामध्ये माहिती आयोगाचे अधिकार व कार्य, अपील व शास्ती हे दिलेलं आहे। याची संपूर्ण माहिती कलम 18 ते 20 मध्ये आहे। आणि प्रकरण 6 मध्ये संकीर्ण आहे मित्रांनो, आणि कलम 21 ते 31 मध्ये याची संपूर्ण माहिती आहे। तर मित्रांनो, आता आपण 6 प्रकरणे पाहिलेली आहेत, त्याची संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे। तर आता आपण कलमांची माहिती घेऊ। 31 कलमे कुठली आहेत माहितीचा अधिकार कायदा 2005 मधील? तर त्याची संपूर्ण माहिती पहा। तर कलम 1 मध्ये संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ सांगितलेला आहे, याची संपूर्ण माहिती दिलेली आहे कलम 1 मध्ये। कलम 2 मध्ये आहे व्याख्या। कलम 3 मध्ये माहितीचा अधिकार सांगितलेला आहे आणि कलम 4 मध्ये सार्वजनिक प्राधिकरणवरील आबंधने सांगितलेली आहेत। तर मित्रांनो, इथे कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात? तर पहा, माहितीचा अधिकार कायदा 2005 मध्ये कलम 3 मध्ये कशाची माहिती सांगितलेली आहे? तर माहितीचा अधिकार याची माहिती सांगितलेली आहे कलम 3 मध्ये। अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। कलम 5 हे जनमाहिती अधिकाऱ्यांना पदनिर्देशित करणे याच्याशी संबंधित आहे। कलम 6 कशाशी संबंधित आहे? तर माहिती मिळवण्याकरिता विनंती करणे। एखादी माहिती आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी आपण विनंती करतो, तर कुठल्या कलमानुसार? कलम 6 नुसार। कलम 7 कशाशी संबंधित आहे? तर विनंतीचा अर्ज निकालात काढणे याच्याशी संबंधित आहे। कलम 8 माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद आणि कलम 9 विवक्षित प्रकरणात माहिती देण्यास नकार देण्याची कारणे, हे कलम 9 मध्ये आहे। पुढचे कलम आहे कलम 10। तर हे कशाशी संबंधित आहे? तर पृथक्करणीयता याच्याशी संबंधित आहे। कलम 11 आहे त्रयस्थ पक्षाची माहिती। कलम 12 आहे केंद्रीय माहिती आयोग घटित करणे। कलम 13 आहे पदावधी व सेवेच्या शर्ती आणि कलम 14 आहे
मुख्य माहिती आयुक्तास किंवा माहिती आयुक्तांना पदावरून दूर करणे, हे कलम 14 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 15 राज्य माहिती आयोग घटित करणे याच्याशी संबंधित आहे. कलम 16 आहे पदावधी व सेवेच्या शर्ती. तर मित्रांनो, हे आहेत ते राज्याशी संबंधित आहेत. आपण जे आधी पाहिले ते केंद्राशी संबंधित होते. तर कलम 12 कशाशी संबंधित होते, तर केंद्र माहिती आयोग घटित करणे याच्याशी संबंधित होते. आणि आता कलम 15 जे आहे ते राज्य माहिती आयोग घटित करणे याच्याशी संबंधित आहे. नेक्स्ट आहे कलम 16, तर हे आहे पदावधी व सेवेच्या शर्ती. कलम 17 आहे राज्य मुख्य माहिती आयुक्तास किंवा राज्य माहिती आयुक्तास पदावरून दूर करणे याच्याशी संबंधित आहे कलम 17. नेक्स्ट आहे कलम 18, हे माहिती आयोगाचे अधिकार व कार्य याच्याशी संबंधित आहे. आणि कलम 19 आहे अपील. कलम 20 कशाशी संबंधित आहे, तर शास्तीशी संबंधित आहे. कलम 21 आहे सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. कलम 22 मध्ये अधिनियमाचा अधिभावी परिणाम असणे हे सांगितलेलं आहे. कलम 23 मध्ये न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी. आणि कलम 24 विवक्षित संघटनांना हा अधिनियम लागू नसणे हे कलम 24 मध्ये आहे. तर मित्रांनो, हे सर्व कलम तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे, गोंधळून जाऊ नका. कलम 25 मध्ये सनियंत्रण करणे व अहवाल देणे हे सांगितलेलं आहे कलम 25 मध्ये. कलम 26 कशाशी संबंधित आहे, तर समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे. कलम 27 आहे समुचित शासनाचा निर्णय करण्याचा अधिकार. कलम 28 कशाशी संबंधित आहे, तर सक्षम प्राधिकाराचा नियम करण्याचा अधिकार याच्याशी संबंधित आहे कलम 28. कलम 29 आहे नियम सभागृहापुढे ठेवणे, हे कलम 29 मध्ये आहे. कलम 30 कशाशी संबंधित आहे, तर अडचणी दूर करण्याचा अधिकार याच्याशी संबंधित आहे. एखादी अडचण असेल तर त्याला दूर करण्याचा अधिकार हे कलम 30 मध्ये आहे. कलम 31 हे निरसन याच्याशी संबंधित आहे. तर मित्रांनो, हे 31 कलमे आपण पाहिलेली आहेत, त्याची संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे. आता आपण अनुसूची पाहूयात. तर मित्रांनो, किती अनुसूची आहेत, तर 2 अनुसूची आहेत. तर पहा, अनुसूची पहिली त्यामध्ये काय सांगितलं आहे, तर मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्तांच्या शपथेचा अथवा करावयाच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना हे पहिल्या अनुसूचीमध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे अनुसूची दुसरी, तर यामध्ये केंद्र सरकारने स्थापन केलेल्या गुप्तवार्ता व सुरक्षा संघटना याची माहिती अनुसूची दुसरीमध्ये आहे. अनुसूची 2 मध्ये संबंधित 25 संस्थांची यादी दिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचं आहे की मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्तांच्या शपथेचा किंवा त्यांनी जी प्रतिज्ञा घेतात त्याचा नमुना हे अनुसूची पहिलीमध्ये सांगितलेला आहे. आणि दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय सांगितलेलं आहे मग, तर केंद्र सरकारने स्थापन केलेल्या गुप्तवार्ता व सुरक्षा संघटना ज्या आहेत त्यांच्या 25 याद्या या अनुसूची 2 मध्ये दिलेल्या आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपण माहितीचा अधिकार कायदा 2005 संकीर्ण माहिती पाहूयात. तर पहिला पॉईंट आहे त्यातला, माहितीचा विनंती अर्ज केल्यानंतर 30 दिवसामध्ये माहिती द्यावी लागते. दुसरा पॉईंट आहे माहितीचा विनंती अर्ज जीवितांशी किंवा स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर ती माहिती 48 तासात द्यावी लागते. तर हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. माहितीचा विनंती अर्ज जीवितांशी किंवा स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर ती माहिती किती तासात द्यावी लागते, तर 48 तासामध्ये, लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट, माहितीचा विनंती अर्ज किती दिवसात हस्तांतरण करावा लागतो, तर 5 दिवसामध्ये हस्तांतरण करावा लागतो माहितीचा विनंती अर्ज. हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट परीक्षेमध्ये येऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे जनमाहिती अधिकाराच्या निर्णयावर प्रथम अपील किती दिवसात करता येते, तर 30 दिवसात करता येते. प्रथम अपील निर्णय, तर आताच आपण पाहिले की पहिला अपील आपल्याला 30 दिवसात करता येतं, तर त्याचा निर्णय किती दिवसात द्यावा लागतो, तर 30 दिवसात त्याचा निर्णय द्यावा लागतो. आणि अपवाद असल्यास 45 दिवसात दिला जातो. म्हणजेच काही प्रॉब्लेम्स आले असतील तर त्याचा निर्णय 45 दिवसामध्ये दिला जातो. तर द्वितीय अपील म्हणजे दुसरे अपील जे आहे आपल्याला कधी करता येते, तर 90 दिवसात आपल्याला दुसरे अपील करता येते. आणि योग्य कारणे असल्यास 90 दिवसांनंतरही आपल्याला अपील करता येते. परंतु मित्रांनो, द्वितीय अपील म्हणजे दुसरे जे अपील आहे त्याचा निर्णय किती दिवसात द्यावा लागतो, तर यासाठी निर्णय कालावधी नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. एखाद्या माहिती अधिकाऱ्यांनी वाजवी कारणाशिवाय माहिती नाकारल्यास त्याला शास्ती म्हणून प्रत्येक दिवसाला 250 रुपये दंड आकारला जातो. हा सुद्धा परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे तलाठी भरतीला मित्रांनो.
याचा अर्थ काय होईल मित्रांनो, की एखाद्या अधिकाऱ्याने एखादी माहिती नाकारली असेल किंवा माहिती देण्यास उशीर केला असेल तर त्याला शास्ती म्हणून किंवा दंड म्हणून दिवसाला 250 रुपये दंड आकारला जातो. परंतु हा जो दंड आहे तो 25,000पेक्षा जास्त असणार नाही अशी तरतूद आहे. दंडाबरोबरच दोषी अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस सुद्धा करता येते. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. राज्य माहिती आयोगाचे निर्णय पहा. तर आयोगाचा निर्णय बंधनकारक असतो. आयोगाला शिक्षा देण्याचा अधिकार असतो आणि आयोगाला अपील अर्ज फेटाळण्याचा अधिकार देखील असतो. हे सर्व पॉईंट राज्य माहिती आयोगाच्या निर्णयाबद्दल आहेत, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आता आपण केंद्रीय माहिती आयोग पाहूयात. यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत आत्ताच्या परीक्षेमध्ये. तर केंद्रीय माहिती आयोग याची रचना कशी आहे, तर एक मुख्य माहिती आयुक्त आहेत आणि 10 इतर सदस्य आहेत केंद्रीय माहिती आयोगमध्ये. तर यांची नियुक्ती कशी केली जाते, तर केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त व इतर सदस्यांची नियुक्ती हे कोण करतात, तर राष्ट्रपती करतात. लक्षात ठेवा, केंद्रीय माहिती आयोगमध्ये केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त व इतर सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. तिसरा पॉईंट आहे आपला शिफारस समिती. तर यामध्ये केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त व इतर सदस्यांच्या नियुक्तीची शिफारस करण्यासाठी 3 सदस्यांची शिफारस समिती असते. तर कोणाला नियुक्त केलं पाहिजे यासाठी 3 सदस्यांची शिफारस समिती असते. तर ते कोणते कोणते आहेत पाहूयात. शिफारस समितीचे पदसिद्ध अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात. नेक्स्ट पॉईंट आहे शिफारस समितीमध्ये 2 सदस्य असतात. तर कोणते आहेत, तर लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि एक आहे केंद्रीय कॅबिनेट मंत्री. तर हे सर्व मिळून 3 शिफारस समितीचे सदस्य आहेत. कोणते कोणते, भारताचे पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री. केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय कुठे आहे, तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय. नेक्स्ट पॉईंट आहे शपथ. तर केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त व इतर सदस्य राष्ट्रपतींना संबोधून शपथ घेतात. कालावधी किती असतो मग यांचा केंद्रीय माहिती आयोगामध्ये, कालावधी किती असतो, तर मुख्य माहिती आयुक्त नियुक्त झाल्यापासून 3 वर्षापर्यंत किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात. माहिती आयुक्तांची पुनर्नियुक्ती होऊ शकते का, तर होऊ शकते, पण एकूण कालावधी 5 वर्षापेक्षा जास्त तरतूद आहे. नेक्स्ट पॉईंट आहे सर्वोच्च न्यायालयाने चौकशी केल्यानंतर दोषी आढळल्यास माहिती आयुक्तांना पदावरून दूर करण्याचा अधिकार हा कोणाचा असतो, तर भारताच्या राष्ट्रपतींना असतो. महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, हे दोनही पॉईंट लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारू शकतात. तर मित्रांनो, ही झाली संपूर्ण माहिती केंद्रीय माहिती आयोगाबद्दल. आता आपण राज्य माहिती आयोग पाहूयात. तर राज्य माहिती आयोग याची रचना कशी आहे मित्रांनो, तर एक मुख्य माहिती आयुक्त आहे आणि 10 इतर सदस्य आहेत. राज्य माहिती आयोग आणि केंद्र माहिती आयोग याची संपूर्ण माहिती जवळपास सारखीच आहे, फक्त थोडेफार चेंजेस आहेत ते आपण पाहूयात. नेक्स्ट आहे नियुक्ती. तर याची नियुक्ती कशी केली जाते, तर राज्य माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त व इतर सदस्यांची नियुक्ती कोण करतात, राज्यपाल करतात. आणि आधी आपण केंद्राचं पाहिलेलं आहे, तर तिथं काय सांगितलं होतं, तर केंद्र माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त व इतर सदस्यांची नियुक्ती हे कोण करतात, तर राष्ट्रपती करतात असं सांगितलेलं होतं. रचना जी आहे केंद्राची आणि राज्याची ही सारखीच आहे. एक मुख्य माहिती आयुक्त असते आणि 10 सदस्य असतात. आणि केंद्राची जी नियुक्ती आहे ती केंद्राची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि राज्याची जी नियुक्ती आहे ती राज्यपाल करतात. हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. राज्याची शिफारस समिती पहा. तर राज्य मुख्य माहिती आयुक्त व इतर सदस्यांच्या नियुक्तीची शिफारस करण्यासाठी 3 सदस्यांची शिफारस समिती असते. इथे सुद्धा सेम आहे, केंद्रामध्ये सुद्धा 3 सदस्यांची शिफारस समिती असते आणि इथे राज्य माहिती आयोगमध्ये सुद्धा 3 सदस्यांची शिफारस समितीच आहे. शिफारस समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात, तर मुख्यमंत्री असतात. आणि इथे पहा केंद्रीय माहिती आयोगमध्ये शिफारस समितीचे पदसिद्ध अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात असं सांगितलेलं आहे. आणि शिफारस समितीचे 2 सदस्य कोणते आहेत राज्य माहिती आयोगमध्ये, तर विधानसभेतील विरोधी पक्षनेता आणि राज्यातील एक कॅबिनेट मंत्री असे मिळून शिफारस समितीचे 3 सदस्य झाले. आणि इकडे केंद्रीय माहिती आयोगमध्ये कोण आहेत शिफारस समितीचे 2 सदस्य, तर एक आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि दुसरे आहेत केंद्रीय कॅबिनेट मंत्री.
लक्षात ठेवा मित्रांनो, हे तुमच्यासाठीच दिलेलं आहे, कन्फ्यूज होऊ नका. ज्या प्रकारे मला समजून सांगता येईल एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते, तर व्यवस्थितपणे समजून घ्या. महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबईला आहे. आणि मित्रांनो, केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय जे आहे ते कुठे होते? तर दिल्लीला होते, लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट आहे शपथ. तर राज्य माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त व इतर सदस्य हे राज्यपालांना संबोधून शपथ घेतात. आणि केंद्रीय आयोगमध्ये कोणाला संबोधून शपथ घेतली जात होती? तर राष्ट्रपतींना, लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट आहे कालावधी. तर मुख्य माहिती आयुक्त नियुक्ती झाल्यापासून 3 वर्षापर्यंत किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात. हा पॉईंट सेम आहे. माहिती आयुक्तांची पुनर्नियुक्ती होऊ शकते का? तर होऊ शकते, पण एकूण कालावधी 5 वर्षापेक्षा जास्त नसेल अशी तरतूद आहे. नेक्स्ट पॉईंट आहे सर्वोच्च न्यायालयाने चौकशी केल्यानंतर दोषी आढळल्यास माहिती आयुक्तांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कुणाचा असतो? तर राज्यपालांना आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, ही झाली संपूर्ण माहिती अधिकार अधिनियम 2005 वरील संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. आता आपण यावर प्रश्न पाहूयात. तर पहा, पहिला प्रश्न आहे माहितीचा अधिकार कायदा कधीचा आहे? तर 2005चा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, माहिती अधिकार कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी कधी झाली? तर 15 जून 2005ला झाली आहे. माहिती अधिकार कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी ही 15 जून 2005ला झाली. पुढचा प्रश्न, माहिती अधिकार कायदा लागू कधी झाला? तर माहिती अधिकार कायदा हा 12 ऑक्टोबर 2005ला लागू झाला आहे. माहितीचा अधिकार कायदा करणारा पहिला देश कोणता आहे? तर पहिला देश आहे स्वीडन. नेक्स्ट क्वेश्चन, माहितीचा अधिकार कायदा तयार करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर राज्य विचारलेलं आहे मित्रांनो इथे. माहितीचा अधिकार कायदा तयार करणारे पहिले राज्य आहे राजस्थान. नेक्स्ट क्वेश्चन, माहितीचा अधिकार कायदा पारित करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर तमिळनाडू राज्य आहे. माहितीचा अधिकार कायदा पारित करणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे? तर आपल्या महाराष्ट्राचा इथे 7वा क्रमांक लागतो. नेक्स्ट क्वेश्चन, RTI ॲक्ट 2005 नुसार दुसरी अनुसूची कशाशी संबंधित आहे? तर अनुसूची 2 मध्ये काय सांगितलं होतं मी? गुप्त वार्ता व सुरक्षा संघटना दिलेल्या आहेत अनुसूची 2 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, RTI ॲक्ट 2005 नुसार पहिली अनुसूची कशाशी संबंधित आहे? तर शपथ याच्याशी संबंधित आहे पहिली अनुसूची. माहितीचा अधिकार कायदा 2005 मध्ये कलमे किती आहेत? तर कलम आहेत 31 आणि 6 प्रकरणे आणि 2 अनुसूची आहेत. आपण पाहिलेलं आहे याबद्दल संपूर्ण माहिती. नेक्स्ट क्वेश्चन आहे सध्याचे केंद्रीय माहिती आयुक्त कोण आहेत? तर यशवर्धन कुमार सिन्हा हे आहेत सध्याचे केंद्रीय माहिती आयुक्त. महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त कोण होते? तर सुरेश जोशी हे होते महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त. नेक्स्ट क्वेश्चन आहे सध्या महाराष्ट्राचे माहिती आयुक्त कोण आहेत? तर सुमित मलिक आहेत. सध्या महाराष्ट्राचे माहिती आयुक्त आहेत सुमित मलिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे माहिती अधिकारद्वारे सर्वात जास्त तक्रारी कोणत्या राज्यात दाखल होतात? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होतात. माहिती अधिकारद्वारे सर्वात जास्त तक्रारी हे महाराष्ट्र राज्यात दाखल होतात. केंद्रीय माहिती आयुक्तांना शपथ कोण देतात? तर पहा मित्रांनो, केंद्रांना राष्ट्रपती देतात आणि राज्य माहिती आयुक्तांना शपथ राज्यपाल देतात. इथे आपले 2 प्रश्न कव्हर झाले. नेक्स्ट क्वेश्चन आहे केंद्रीय माहिती आयुक्तांना शपथ कोणत्या कलमानुसार देतात? तर केंद्रीय माहिती आयुक्तांना कलम 13(3) नुसार शपथ दिली जाते. आणि मग मित्रांनो, राज्य माहिती आयुक्तांना शपथ कोण देतात म्हणजेच कुठल्या कलमानुसार दिलं जातं? तर कलम 16(3) नुसार राज्य माहिती आयुक्तांना शपथ दिली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, जर 30 दिवसाच्या आत माहिती भेटली नाही तर पहिले अपील कधी करता येते? तर 45 दिवसाच्या आत आपल्याला पहिले अपील करता येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे जर 45 दिवसाच्या आत माहिती भेटली नाही तर दुसरे अपील कधी करता येते? तर 90 दिवसाच्या आत आपल्याला दुसरं अपील करता येतं. माहिती अधिकार कायदा जगात किती देशात लागू आहे? तर 85 देशामध्ये लागू आहे माहिती अधिकार कायदा आणि यामध्ये आपल्या भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर 71वा क्रमांक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्राच्या RTI पूर्वी देशात किती राज्यात RTI लागू होता? तर
11 देशामध्ये RTI लागू होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माहितीच्या अधिकाराच्या अर्जाची शब्द मर्यादा किती असते? तर 150 शब्द असायला पाहिजे अशी मर्यादा आहे. केंद्रीय माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्त यांची नेमणूक करण्यासाठी असलेल्या शिफारस समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे पंतप्रधान असतात. पुढचा प्रश्न आहे, मुख्य माहिती आयुक्त यांच्या पदाचा कार्यकाळ किती आहे? तर 3 वर्ष किंवा त्यांच्या वयाची 65 वर्ष होईपर्यंत ते पदावर राहू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन, राज्य माहिती आयुक्त यांना पदावरून कोण हटवू शकतो, म्हणजेच कोण दूर करू शकतो? तर राज्यपाल करू शकतात. केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त धरून किती इतर माहिती आयुक्त असतात? तर जास्तीत जास्त 10 असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय माहिती आयोग सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याला प्रत्येक दिवसाला ₹250 जास्तीत जास्त किती दंड लावू शकतो? तर जास्तीत जास्त त्यांना ₹25,000 दंड लावू शकतात. RTI ॲक्ट 2005 हा घटनात्मक आयोग आहे का? तर नाही. तर का नाही? तर तो संसदेच्या कायद्यानुसार स्थापन झालेला आहे, म्हणून हा घटनात्मक आयोग नाही. नेक्स्ट क्वेश्चन, RTI ॲक्ट 2005 नुसार माहितीचा अधिकार सर्व नागरिकांना कोणत्या कलमानुसार दिला जातो? तर कलम 3 नुसार दिला जातो. पुढचा प्रश्न आहे, RTI ॲक्टनुसार विनंती अर्ज कोणत्या कलमानुसार करतात? तर कलम 6 नुसार केला जातो. राज्य माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त धरून इतर किती माहिती आयुक्त असतात? तर एक मुख्य व जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त असू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटतोय? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. चला, पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत किती वेळा अपील करता येते? तर 2 वेळा अपील करता येते आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राज्य माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्त यांची नेमणूक करण्यासाठी असलेल्या शिफारस समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर मुख्यमंत्री असतात. राज्य माहिती आयुक्तमध्ये सांगितलेलं आहे. तर शिफारस समितीचे अध्यक्ष असतात मुख्यमंत्री आणि केंद्रीय माहिती आयुक्तमध्ये शिफारस समितीचे अध्यक्ष असतात भारताचे पंतप्रधान. तर हा आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, तुमच्या मित्रांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.